नमस्कार सर्वांना. तर मी आज तुमच्यासाठी एक छान अशी ट्रिक घेऊन आलेली आहे आणि तीच ट्रिक वापरून एकच आपण घरातली गोष्ट वापरून आपल्या घरातली मिक्सर कसा स्वच्छ करायचा ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर हा माझा डेली यूजचा मिक्सर आहे आणि तुम्ही बघू शकता किती खराब झालेला, यावरती बरेचसे डाग पडलेले. मिक्सर आपला रोज डेली आपल्या यूजमध्ये असतो, वापरामध्ये असतो. किचनमध्ये आपण बरेचसे चटणी वगैरे यूज करण्यामध्ये वापरतो. बारीक करण्यासाठी आपण त्याचा यूज करत असतो. आपण जी दात घासण्यासाठी पेस्ट वापरतो तर ती पेस्ट वापरून आपण मिक्सर स्वच्छ करणार आहोत. तर तुमच्याकडे कोणतीही पेस्ट तुम्ही वापरत असाल तर ती पेस्ट तुम्ही वापरू शकता. आता इथे मी माझ्या घरामध्ये ग्लिस्टर वापरते म्हणून मी ती पेस्ट घेतली आहे. तुम्ही कोणतीही घेऊ शकता. आपण मिक्सर पाण्याने स्प्रे करून घेऊया. फक्त आता थोडीशी काळजी घ्या की पाणी आतमध्ये जाणार नाही. मिक्सरच्या अशा पद्धतीने फक्त थोडंसं ओलसर होईल अशा पद्धतीने पाणी मारून घ्या. आणि ती पेस्ट आहे ती आपण ब्रशला लावून घेतलेली आणि ब्रश आपण म्हणजे जो वापरत नाही किंवा किचनमध्ये ज्या गोष्टी स्वच्छ करण्यासाठी जो तुम्ही ब्रश वापरता तो ब्रश तुम्ही वापरला तरी चालेल. ब्रशने तुम्ही ही जी पेस्ट आहे ती पूर्ण आपल्या मिक्सरला लावू शकता. आता जिथे जिथे खराब वगैरे झालेला आहे तर पूर्ण मिक्सर पेस्टने घासून घेणार आहोत आणि जास्त पाणी लावायचं नाही. थोडंसं पाणी आपण त्याला लावणार आहोत आणि अशा पद्धतीने तुम्ही ही पेस्ट आहे आपल्या मिक्सरला लावू शकता. आपला मिक्सर खराब होत असतो कारण चटणी वगैरे बनवतो. ज्यावेळी लिक्विड वगैरे काही असतं ना त्यावेळी ते मिक्सरच्या भांड्यातून बाहेर येते आणि आपल्या मिक्सरवरती सांडत असतं. तर ते स्वच्छ रोज रोज करू शकत नाही. मग तुम्ही आठवड्यातून हे असं डीप क्लिनिंग करून आपला मिक्सर स्वच्छ करू शकता. तर अशा पद्धतीने मी जे आतमध्ये पण बरंचसं चिकट वगैरे झालेलं असतं, चिकट सांडल्यामुळे आता तुम्ही आतमध्येही लिक्विड वगैरे ते गेलेलं असतं पाण्याचं, तेही भरपूर घाण झालेलं असतं. तर ब्रशच्या साहाय्याने ते लवकर साफ होतं. पण आता हे आपले बटन्स वगैरे असतात, आपण खरकटे ते हात लावतो तर आतमध्ये पण बरेचसे चिकट वगैरे झालेले असतं. आणखी पेस्ट घेऊन स्वच्छ करू शकता. तुमचं मिक्सर जास्त खराब झालेला असेल तर त्याप्रमाणे तुम्ही पेस्ट घेऊ शकता. आता इथे खच असते तर मिक्सरला तर ती आपण घासणी वगैरे जाऊ शकत नाही किंवा ब्रशने जाऊ शकत नाही. चमच्याने असं कापड आतमध्ये घालून पुसू शकता. आता तुम्ही बघू शकता रिझल्ट 2 मिनिटात आपण फक्त पेस्ट लावून घेतलेली आहे आणि आपलं मिक्सर पूर्ण स्वच्छ झालेलं आहे. आणि थोडंसं खूप दिवसाचे आपल्या 8-10 दिवसाचे घाण झालेलं असतं मिक्सर, मग त्यासाठी थोडा वेळ लागतो. आता हे पहा, आधीचा मिक्सर खराब होता आणि आता हा बघा किती छान क्लीन झालेला आहे. आणि एवढी सोपी ट्रिक आहे, घरातल्या वस्तू वापरून आपण मिक्सर स्वच्छ करू शकतो. आणि तुम्ही करून बघा आणि तुम्हालाही रिझल्ट छान आला तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.